जीवनामध्ये कुठल्याही गडावर लोक का जातात मला माहित नाही. त्या गडावर असणाऱ्या लोकसंख्येमुळे जात असतील की आपण त्या गडावर गेलो, गडाच्या एखाद्या व्यक्तीला हातात घेतलं म्हणजे गड आणि सगळी लोकसंख्या किंवा सगळी येणारी पब्लिकच आपली होते असं वाटत असेल कोणाला. पण माझं उलट आहे हो, मला पब्लिक आपली असते म्हणून गडावर जाऊ वाटते. म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून जाऊ वाटत नाही. येणारा माणूस आपला असतो. मी कधी जायच्या कार्यक्रमात जात नाही. खूप कार्यकर्ते म्हणते ताई इकडे या, एवढा सप्ताह आहे तेवढा सप्ताह आहे. म्हणजे सप्त्यात माझं काय काम आहे? सप्त्यात आई साहेबाला न्या, सभेला मला न्या. ही गडबड होती. मग सभेला आई साहेब सप्त्यात मी म्हणलं गडबड होईल ना, ते गडबड होते. त्यामुळे राजकारणामध्ये आणि धर्मकारणामध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नातं तर असलंच पाहिजे, पण तेवढीच विरक्ती देखील असली पाहिजे. राजकारणात काम करणाऱ्या माणसांनी धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणापासून वैराग्य धारण केल्याशिवाय तो धर्माच्या रस्त्यावर विराजमान होऊ शकत नाही. आपल्याला शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत माहिती आहे की दरवेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते. आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं बघा, एवढा जग बघायला, जग एवढा मोठा महाकुंभ होतोय. आमचे योगी तिथले जे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं बघा किती व्यवस्था, रोज करोड लोक येतात. आणि बरं पहिले लोक धर्माचं काम करणारे जात होते, त्यांच्या पाया पडायला आजूबाजूचे पंचक्रोशीतले जातात. आता या बीड जिल्ह्यातलेच 25-50 हजार लोक कुंभात जाऊन डुबकी मारून आले असतील. म्हणजे पुढचं पाप करायला मोकळे का? अरे बाबा आता एक म्हणजे बघायला गाड्या झाल्या, पैसा झालाय, सुविधा झाल्या, खायला प्यायला सगळं रस्त्याने सगळं छान आहे. पहिले कसं होतं, शिदोरी बांधून जावं लागायचं, बैल झोपू जावं लागायचं. आता तसं राहिलेलं नाहीये. 5-6 मित्र बसले, पट्टी केली, पेट्रोल घातलं, कोणाची तरी गाडी घेतली की निघाली. एवढे लोक तिथे झाले. म्हणजे साधूंपेक्षा बाकीचे लोक बघायला. त्याच्या आपण व्यवस्थेमध्ये कुठेही सरकार कमी पडलं नाही. कारण जे आपले मूळ आहे, जे आपला विश्वास आहे, ज्या संस्कारांवर आज हा देश उभा आहे, त्या संस्कारांवर आमच्यासारखे लोक उभे आहेत, ते संस्कार कधीही सोडून चालणार. भगवान बाबांच्या विषयी माझ्या मनामध्ये काय कधीच शब्दात सांगू शकणार नाही. भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठे जावं लागत नाही. मी डोळे जरी बंद केले तर मला साक्षात भगवान बाबांचं दर्शन होतं. हे माझ्या अंतर्मनात त्यांचा पवित्र